आणि एक मोठी बातमी जाणून घेऊयात। जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यामधील 17 लाख शासकीय निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षक आजपासून बेमुदत संपावरती जात आहेत। त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। आमचा हा लढा आनंदाने नाही तर शासनाच्या उदासीनतेमुळे असल्याचा आरोप करण्यात आलाय। शासन केवळ आश्वासनं देत आहे, कृती करत नाही। जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत बेमुदत संप मागे घेणार नाही असा इशारा कर्मचारी संघटनांनी घेतलाय। दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण महसूल प्रशासन या संपामध्ये सहभागी होणार आहे। आणि कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत हे आता आपण जाणून घेऊयात। जुनी पेन्शन योजना 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना तातडीने जुनी पेन्शन योजना लागू करा अशी पहिली मागणी आहे। तर दुसरे निवृत्तीचं वय 60 वर्ष करण्याची मागणी आहे। देशामधील 26 राज्यांप्रमाणे महाराष्ट्रामध्ये देखील निवृत्तीचं वय हे 60 वर्ष करावं अशी मागणी करण्यात येते। तर रिक्त पद भरणं यासंबंधीची मागणी आहे। प्रशासनामध्ये 35% पदं ही रिक्त आहेत आणि ही पदं तातडीने भरावीत अशी मागणी आहे। कॅशलेस विमा योजना केरळच्या धर्तीवरती कर्मचाऱ्यांसाठी 5 लाख रुपयांपर्यंतची कॅशलेस आरोग्य विमा योजना लागू करा अशी देखील मागणी करण्यात येते।